शहाची आई वर्गा नजरेत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला मैं लाऊंगा शिवाजी को हम त्यानं विडा उचलला नवतेचं अफजल खाने या नवतेचं अफजल खाने चिन्हाचा टचनू सहिताने कानकोरला छाती ठोकून शिवकाला टाकतो चिरडून मरहबा सुभानअल्लाह कौतिक झालं दरबारात खान निघाला मोठ्या कोरणीत त्याचं गोड दळ पायदळ फौज फाटा नाही बंकळ अंकित हातीचं बळ पाहणारा कौतुक चुळचुळ वाटेत भेटेल त्याला चिरडी खेचीत खानाची सेना निघाली भावर उठली देवळं उद्ध्वस्त केली आया बहिणीची हात तुटली कोण रोखणार हे वादळ आता शिवबाचं काय खरं नाही इकडं निजाम तिकडं मोगल पलीकडं इंग्रज जो हेच बोलू लागला राजाची सेना मुठभर खानाला कसा ठोकणार काय लढवावा हुन्नर चिंतेत बंद सरदार पण आईची जाऊ काय म्हणाल्या शिवरायांचं म्हटलं तर आपल्या मराठी जनाचा स्वाभिमान या मातेने आपण म्हटलं परंतु बाहेर कोणी या मराठी मुलगाचं स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा तुच्छावा अशा वाघिणीचा तुच्छावा गनिमाला कसा ठेचावा डोक्यात नेहमी कावा भेटीचा धाडा सांगावा प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत कबूल केला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची शिवाजी राजाच्या करामतीची आणि त्यासी नाही जाणीव शक्तीची त्यासी नाही जाणीव शक्तीची त्यासी नाही जाणीव शक्तीची आणि करील काही कल्पना युक्तीची काय कल्पना युक्तीची काय कल्पना युक्तीची खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता भेटीसाठी छान उभारीला
शेजारी गेले पाहुणे केला थंडीचा घात